प्रवेश सुरू शारदा रँकर्स पॉइंट जत लातूर व कोटा पॅटर्न आता जत मध्येच नवीन बॅच लवकर सुरू IIT JEE नीट आणि फाउंडेशन साठी स्पेशल बॅच 9वी 10वी क्लासेस 11वी व 12वी चे सर्व विषय तर वाट कशाची बघता लगेच फोन करा व आपलं ऍडमिशन कन्फर्म करा मोबाईल नंबर अमोल सर पल्लवी मॅडम व प्रकाश माळी सर पत्ता ओम गणेश प्लाझा जत कोर्ट समोर महसूल कॉलनी जत बसवेश्वर अर्थमुहर्स विहीर खोदाई द्राक्षबाग पाईपलाईन 4 व इतर सर्व कामे योग्य दरात करून मिळतील आमच्याकडे JCB व ट्रॅक्टर भाड्याने मिळेल मुक्काम पोस्ट दरीबडची तालुका जत जिल्हा सांगली संपर्क क्रमांक शिद्राया जामगोंड मोबाईल नंबर 98 34 22 95 19 हनुमंत जामगोंड मोबाईल नंबर 95 79 45 31 10 काडाप्पा जामगोंड मोबाईल नंबर 89 75 31 47 37 नमस्कार, मी ऋतुजा पारसे. संघर्ष न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पाहुयात आजच्या ठळक बातम्या. संक येथील ग्रामपंचायतीत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी. जत तालुक्यातील संक येथील ग्रामपंचायतीमध्ये हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे महान स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस या थोर महान पुरुषांची जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्वतंत्र सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त फोटोपूजन सरपंच सौ मंगल पाटील हबप तुकारामबाबा महाराज यांच्या हस्ते तर हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त फोटोपूजन GR पाटील सर व शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रवीण औरादी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ मंगल पाटील होत्या. यावेळी संक ग्रामपंचायतीचे नूतन ग्रामविकास अधिकारी म्हणून माननीय श्रीशैल बिरादार यांनी पदभार स्वीकारला. त्यांचा सत्कार हबप तुकारामबाबा महाराज व GR पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आला. जयंती कार्यक्रमात चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती हबप तुकारामबाबा महाराज म्हणाले, महान स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने भारत स्वातंत्र्य करण्यासाठी मोठे योगदान दिले तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत शिवसेनेच्या माध्यमातून मराठी युवकांना संघटित करून न्याय दिला, नोकरी मिळवून दिल्या. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शिवसेनेचे योगदान मोठे होते. 80% समाजकारण व 20% राजकारण केले. राजकारणात कोणतेही पद घेतले नाही. या दोन्ही नेत्यांचा आदर्श राज्यकर्ते व तरुणांनी घ्यावा असे आवाहन केले. यावेळी युवासेना तालुका प्रमुख प्रवीण औरादी, युवासेना संघ शाखा प्रमुख व्यंकटेश जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास माजी उपसरपंच MR जिगजेनी, युवासेना तालुका प्रमुख प्रवीण औरादी, युवासेना संघ शाखा प्रमुख व्यंकटेश जोशी, जाडर बोबलाद येथील युवासेनेचे रमेश कदम, प्रकाश कांबळे, दर्याप्पा बालगाव, ग्रामविकास अधिकारी माननीय श्रीशैल बिरादार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संक जत येथील ग्रामपंचायतीच्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. यामध्ये हबप तुकारामबाबा महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. जो दिवस आहे तो भाग्याचा दिवस आहे. एक चांगल्या व्यक्तींचा जन्म झालेला आहे आणि 2 जन्म झाले आहेत. त्या दोघांच्या मध्ये ज्याने दोघांनी जी संघटना स्थापन केली, एकाने ज्याच्यामध्ये पण जी संघटना स्थापन केली त्या दोघांचं नाव एकच येतं. एक शिवसेना आणि दुसरी हिंद सेना. म्हणजे किती योगायोग हा मोठा आहे. आणि ह्या लोकांनी, या व्यक्तींनी, ह्या जे महाराष्ट्रभर यांचं विचार सुद्धा करू शकत नाही की छोट्यासं इवलेशी रोपं लावले तरी त्याचा वेले गेला जंगलावर. या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी राज्य केलं ते हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी दोघांनी देखील या भारतासाठी, आपल्या जगासाठी, या भूमीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात योगदान दिलं आणि त्यांचा आदर्श इथून पुढच्या काळामध्ये युवा पिढी ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्या वास्तविक पाहता संघ या ठिकाणी